परवाच्या त्या देशामध्ये निवडणुका झाल्या आणि त्या संबंधीची एक अस्वस्थता सर्व देशाच्या सर्व भागात आहे त्याच्याबद्दलचं जो जनमत आहे ते जनमत लावांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला हुसेनाचा त्या माध्यमातून व्यक्त होत आहे. लोकांच्या चर्चा ही होते की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर या गोष्टी यापूर्वी कधी बघितल्या जात्या. स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा तक्रारी कुठे ना कुठे ऐकायला मिळतात, नाही असं नाही. पण सर्व राज्याची देशाच्या निवडणुकीतच पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सर्व यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापूर्वी दिसलेलं होतं. ते यावेळी लहान असतात बघायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे. लोकांच्याची ही चर्चा मी 2 दिवस ऐकतोय की कालच आंदोलनमधनं येत असताना आंदोलनाच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना लेखकच नारायणांची आठवण आली. आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सूर आहे. आणि त्याच्यात जी माहिती कळली तिथं दिल्लीला सुद्धा की बाबा आढावांनी यात पहिले पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा ज्योतिबा फुलेंशी संबंधित अशा वास्तूमध्ये ते वसलेले आहेत. एक प्रकारचा दिलासा बाबांच्या या उपोषणानं सामान्य लोकांच्यात येतोय असं मला स्वच्छ दिसते. पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली, पण त्यांनी एकट्यानेच ही भूमिका घेणं हे काही पुरेसं नाही. शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज दिसते. देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यामुळे याच्याबद्दलचं काही फैललेलं नाही. इतकी चर्चा सर्व देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही. एकदा 6 दिवसाच्या अधिवेशनामध्ये रोज सकाळी 11 वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहाचे या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक मागणी करतात की या 6 दिवसात एकदा मंजूर झाली नाही. एवढं नाही ते 10 मुलांना फाडले. त्यामुळे 1 मिनिट सुद्धा या 6 दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या प्रश्नाची चर्चा होऊ शकली नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की सर्व संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललंय इथपर्यंत सीमित ठेवून चालणार नाही. शेवटी लोकांच्यातच जावं लागेल, लोकांना जागृत करावं लागेल. खरं होण्याचं लोक जागृत आहेत, त्याच्यात कोणते उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे. हे बाबांच्या उपोषणाचं स्पष्ट झालेलं आहे आणि माझी खात्री की याचा परिणाम जो आवश्यक आहे तो आज ना उद्या हा देशाचे राहणार नाही. सत्तेचा गैरवापर आणि वेगळ्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यावर सखोल जाऊ इच्छित नाही, पण आज हे प्रश्न उपस्थित झाले त्याची नोंद आपल्या सगळ्यांना
घ्यावी लागेल. समाविष्ट करण्यासाठी पैसे देखील आले होते. 30% मतं मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मगाशी, पण तुमचा विश्वास बसाल नेमकं काय होतं ते मतं 30% ऍड करण्याचे? निश्चय माझ्या हातात त्याचा पुरावा नाहीये. काही लोकांनी आम्हाला केले की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं जाईल. तसेच आमची कमतरता आहे की आम्ही त्यांचा विश्वास ठेवला नाही. आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या लोकांची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही. त्या संस्थेवर काही विश्वास आम्ही व्यक्त केला नाही. पण निवडणुकीच्या नंतर याच्यात तथ्याचं ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातो. राज्यभरातील 22 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि त्याचे पैसे देखील भरले. ठीक आहे, काय येते बघूया. पण मला शंका वाटते त्याचं काही फार पुढे. साहेब, शेवटच्या 2 तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले, शेवटच्या 2 तासात राज्यात 7% वर मतदान झाले. बाळासाहेब थोरात आकडेवारी सांगितले की शेवटच्या 2 तासात 5.5 लाखापेक्षा अधिक मतदान झाले. असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे. बाळासाहेब थोरात जे बोलले ते इतक्या बाळासाहेब अशी माहिती अनेकांनी दिली, आधार दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल. काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली, त्याच्यात त्या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून ही जे इंडिया आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्यांनी हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे. माझ्या मते सोमवारी मंगळवारी त्याच्यात काहीतरी लिहिलं होईल. साहेब, जे 15% मतं सेट केली गेली असं सांगितलं जातं, खरंच तुम्हाला विश्वास बसते का या गोष्टीवर? आधी बसत नव्हता, पण आता त्याच्यात तथ्याचं प्राथमिक दर्शन दिसायला लागले. साहेब, एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर अडून बसलेले आहेत. गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री होणार नाही तर दुसऱ्या सरकार स्थापन होत नाही. गमत असं आहे की इतकं स्पष्ट बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही आणि आजच वाचलं की आता फार साथीदार होण्याची शक्यता. याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्वाच्या नाहीत. जे काही चाललंय ते राज्याला सोडून आहे.